नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहल गुरु। आज मी तुम्हाला एक छानसा डोसा करून दाखवणार आहे। तो डोसा आहे हिरवे मोड आणून त्याने केलेला डोसा। तर तो डोसा कसा करतात ते मी तुम्हाला दाखवते। हा डोसा करताना आपल्याला याच्यामध्ये त्या डोस्यामध्ये पौष्टिक गुण सुद्धा वाढतात। कारण लहान मुलं कसं होतात की मूग हे हिरवे मूग कधी भाजी खायला ते कंटाळा करतात। त्यासाठी आपण हा एक नवीन पर्याय म्हणून आहे की आपण त्याचा डोसा करू शकतो। तर तो डोसा कसा करायचा त्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवते। त्यासाठी मी काही मोड आणून इथे वापरलेले आहेत। तर ते आता आपण पाहूया। इथे मी एक वाटीवर मोड आणून घेतलेले आहेत। एक पेलाभर मी तांदळाचे पीठ घेतले आहे। 2-3 हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत। थोडी लसूण घेतली आहे, थोडं आलं घेतलं आहे, थोडी कोथिंबीर आणि 1 चमचा मी जिरं घेतलं आहे। हे सगळं मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे। पहिल्यांदा मी हे मूग घेतले, त्याच्यानंतर मी हे एक पेलाभर तांदळाचं पीठ घेतलं आहे। 2-3 मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत। थोडं चवीला 1-2-3 तुकडे लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत। थोडंसं आलं घेतलं आहे, कोथिंबीर वरून घालायची आपल्याला आणि हे जिरं घातलं। आता मी याचं चांगलं मिश्रण करून बारीक करून घेते। थोडं आता पाणी घालते आणि हे चांगलं मी बारीक दळून घेते। बघा मी इथे असं हे चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता मी एका भांड्यात काढून घेते। आता आपल्याला हे योग्य त्या प्रमाणात थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये। जसं आपण घावणाला पीठ करतो ना त्या प्रकारे आपण याचं पीठ तयार करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं। हे आपण आपल्या चवीनुसार मीठ घालायचं। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालतो। तर मी हा डोसा इथे एक कावी गरम करायला मी ठेवलेली आहे। ह्या कावीला मी तेल लावून घेते। तर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। हे जे मिश्रण आहे इथे मी ही नारळाची किसी वापरलेली आहे। तर ही नारळाची किसी आपण तेल लावण्यासाठी आपण ही वापरायची। जेव्हा आपण डोसे वगैरे करतो त्यासाठी आपण तवा गरम करायला ठेवतो, आपल्याला तेल लावायची गरज असते, तेव्हा आपण अशी नारळाची किसी वापरून ती वापरायची असते। का काही जण सिलिकॉनचा ब्रश पण वापरतात, त्यानेही तेल लावतात। पण ते सिलिकॉन जरी असले तरी ते त्याच्यामध्ये प्लास्टिक हा पदार्थ त्या करताना तो वापरलेला असतो, तो ब्रश बनवताना। तर तो प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आपण जर असं नॅचरल हे नारळाची किसी अशी जर वापरली तर ती कधीही चांगली। असं आणि व्यवस्थितसुद्धा लागतं। हे बघा असं लावून घ्यायचं। हे पूर्वीच्या काळी असे आपले आजी वगैरे अशा वापरायच्या, त्या प्रकारे मी हे वापरले। तर हे आपण असंच ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे हे मिश्रणाचं आपल्याला डोसा घालायचा। इथे मी झाकण द्यायचं। 1-2-3 मिनिटं याला चांगली वाफ येऊ द्यायची। आता मी हे लीड आता काढते। याच्यामध्ये चांगला आपला डोसा वाफलेला आहे। 1-2 मिनिटं याला जाऊ द्यायची आणि नंतर आपण याला परतायचं। याच्यावर थोडंसं तेलही आपल्याला घातलं तरी चालेल। हळूहळू आपल्याला इथून बाजूने हा सोडवायचा। हा बरोबर परतायचा। आता मी हा डोसा याच्यावर तव्यावर परतून ठेवला आहे। 2 मिनिटं हा असा चांगला शेकू दे। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया।
तर त्यासाठी मी कोणते साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते. इथे थोडे खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत, त्यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे, थोडंसं लसूण, थोड्याशा मिरच्या आणि हे कोथिंबीर. हे सगळ्यांचं मिश्रण मी करून घेणार आहे आणि याची चटणी करणार आहे. ही चांगली बारीक झाल्यावर त्याच्यावर मी चवीपुरते मीठ घालणार आहे. आता मी चांगले बारीक करून घेते. ह्या चटणीमध्ये थोडंसं मी पाणी घालते आणि चांगली बारीक फिरवून घेते. इथे मी चटणी बारीक वाटून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी चवीपुरते मीठ घालते आणि पुन्हा एकदा थोडं फिरवून घेते. हे बघा, ही अशी मी मीठ घालून चांगली बारीक चटणी तयार केलेली आहे. आता मी एका भांड्यात काढून घेते आणि हा डोसा हा पण छान झालेला आहे. हा पण मी आता काढून घेते. तर असा हा हिरव्या मुगाचा, मोड आलेल्या हिरव्या मुगाचा डोसा मी तयार केलेला आहे. सोबत छानशी खोबऱ्याची चटणी पण आहे. तर हा अशा तऱ्हेचा डोसा तयार करून ते मी खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. माझी ही रेसिपी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आता भेटूया आपण पुन्हा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.